मंडळी नमस्कार. मंडळी, राज्यातल्या 29 महानगरपालिकांपैकी बहुतांश सगळ्या महानगरपालिका म्हणजे 28 महानगरपालिकांच्या महापौरपदांची निवडणूक झालेली आहे. आता केवळ भिवंडी महानगरपालिका शिल्लक आहे आणि भिवंडी महानगरपालिकेमध्ये कुठचंही सत्तेचं समीकरण कधीच बसत नाही. म्हणजे अगदी स्पष्ट बहुमत असताना देखील काँग्रेसनं तिथे महापौरपद गमावलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. जावेद दळवी काँग्रेसचे महापौर त्यावेळेला झालेले होते. त्याच्यानंतर काँग्रेसचं बहुमत पूर्णपणे असताना देखील कोणार्क विकास आघाडी नावाची एक स्थानिक आघाडी आहे आणि या स्थानिक विकास आघाडीने केवळ 4 मतांच्या आधारे आपला महापौर बनवलेला होता. यावेळेला देखील कोणार्क विकास आघाडी सत्तेच्या शर्यतीमध्ये आहे. कोणार्क विकास आघाडीचे अध्यक्ष विलास पाटील जे आहेत ते महापौर देखील होते. त्यांच्या पत्नी देखील महापौर होत्या. या विलास पाटील यांना अटक झालेली आहे. काही कारण त्याच्यामध्ये काही राजकीय समीकरणं देखील समजली जातात. मात्र प्रत्यक्षामध्ये आत्ताच्या घडीला 90 जर सदस्य पाहिले आपण तिथले, तर या 90 सदस्यांपैकी 30 नगरसेवक जे आहेत ते काँग्रेसचे निवडून आलेले आहेत. 12 नगरसेवक जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे निवडून आलेले आहेत. त्यांनी एकत्रित येऊन भिवंडी सेक्युलर फ्रंट स्थापन केलं, त्याची नोंदणी केलेली आहे. आता या दोघांची संख्या मिळून होते 42. बहुमताला आवश्यक संख्या आहे ती 46. 4 संख्या जे आहेत ते मिळवू शकतात खरं तर ते, कारण तिथे एक भिवंडी विकास आघाडी नावाची एक आघाडी स्थापन झाली होती. जे काँग्रेसचे माजी महापौर आहेत जावेद दळवी यांची ती आघाडी आहे. ते काँग्रेसपासून फुटून त्यांनी वेगळी आघाडी निर्माण केलेली होती. त्यांचे 3 सदस्य निवडून आलेले आहेत. समाजवादी पक्षाचे 6 सदस्य आहेत. हे सगळ्यांनी जर गणित काँग्रेसनी जर व्यवस्थित शांतपणे बसून बनवलं तर निश्चितपणे त्यांचा महापौर बसू शकतो. मात्र भिवंडीमध्ये स्वतःचं एक वेगळं राजकारण होतं, स्वतःचा एक वेगळा पक्ष असतो आणि केवळ लक्ष्मी दर्शनाने तिथे महापौर बसत असतो. आत्ताच्या घडीला देखील 30 चिन्ह आहेत. इकडे भाजपाने देखील प्रयत्न सुरू केलेले आहेत. 22 नगरसेवक आहेत त्यांचे. शिंदे शिवसेना गटाचे 12 नगरसेवक आहेत. हे दोन्ही मिळून आकडा जो होतोय तो जेमतेम 34चा होतोय. 46चा आकडा गाठण्यासाठी त्यांच्याकडे संख्याबळ नाहीये. मात्र तरी त्यांनी दोघांनी महापौर पदासाठी उमेदवार बदललेत. इकडे मात्र एक वेगळा ट्विस्ट झालेला आहे. भाजपने आयत्या वेळेला आपला उमेदवार बदललेला आहे. नारायण चौधरी यांचे उमेदवार होते पूर्वीचे, ते बदलून आता त्यांनी स्नेहा पाटील या महिलेला उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे नारायण चौधरी नाराज झालेले आहेत. त्यांनी काँग्रेस आघाडीला मतदान करण्याचं जाहीर केलेलं आहे. काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली. प्रत्यक्षामध्ये ते व्हीप किती डावलू शकतील, काय डावलू शकतील, हा वेगळा भाग झाला. मात्र इथे जो चंद्रपूरमध्ये काँग्रेसला फटका बसला आहे त्याचा बदला घेण्याची स्थिती भिवंडीमध्ये निर्माण झालेली आहे. काँग्रेस ही संधी साधते का ते पाहायला लागेल, का तिथे आणखीन कोणी वेगळाच महापौर होतो हे देखील आपल्याला पाहावं लागेल.